प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्या वतीनं रिक्षा चेकिंग करण्यात आली होती. त्यामध्ये जवळजवळ 50 रिक्षा स्क्रॅप करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या वयाची मुदत संपलेली होती, त्यामुळे त्या गाड्या कार्यालयाच्या वतीनं स्क्रॅप केलेल्या आहेत. जर असं कोणी रस्त्यावर स्क्रॅप रिक्षा चालवत असेल तर त्यांना इशारा देण्यात येत आहे की त्यांनी ते स्क्रॅप वाहन चालवू नये. त्यांनी विहित नियमानुसारच वाहनं रस्त्यावर चालवावीत. अन्यथा तपासणीदरम्यान अशी वाहनं आढळून आल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जी काही अवैधपणे वाहनं चालणार आहेत किंवा चालत आहेत त्यांच्यावर अशी धडक कारवाई इथून पुढे चालू राहील.